हा पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. अतिरिक्त शिक्षक ठरविताना नवीन मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाकडून प्रपत्र एक अनिवार्य 9 मार्च 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते. पाहूया सविस्तर. राज्यातील शाळांमध्ये अतिरिक्त सरप्लस शिक्षक ठरवताना होणाऱ्या तक्रारी व विसंगती टाळण्यासाठी शिक्षण विभागाने काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अतिरिक्त शिक्षक निश्चित करताना सर्व शाळांनी निश्चित निकष पाळणे बंधनकारक असून त्यासाठी प्रपत्र 1चा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अतिरिक्त ठरवत असताना काही मार्गदर्शक प्रपत्र शिक्षण विभागाच्या सूचनांनुसार शाळांमधील शिक्षकाची संख्या, विद्यार्थ्यांची नोंद, वर्गनिहाय गरज आणि शासनाने निश्चित केलेले शिक्षक विद्यार्थी गुणोत्तर यांचा सखोल आढावा घेऊनच अतिरिक्त शिक्षक निश्चित करायचे आहेत. कोणताही शिक्षक अतिरिक्त ठरविताना पारदर्शक प्रक्रिया राबवणे आणि त्याची संपूर्ण नोंद ठेवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अतिरिक्त ठरवत असताना काही मार्गदर्शक प्रपत्र 1 भरणे बंधनकारक. मार्गदर्शक सूचनानुसार प्रत्येक शाळेने शिक्षकांची मोजूद पदसंख्या, कार्यरत शिक्षक, विषयानुसार आवश्यक आणि उरलेली पदसंख्या याबाबतची माहिती प्रपत्र 1 मध्ये सादर करायची आहे. या प्रपत्राच्या आधारेच पुढील स्तरावर अतिरिक्त शिक्षक निश्चित केले जाणार आहेत. विद्यार्थी संख्येचा आधार. अतिरिक्त शिक्षक ठरविताना शाळेतील प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची संख्या हा मुख्य निकष राहणार आहे. वर्गनिहाय विद्यार्थी संख्या या विषयावर शिक्षकांची गरज आणि शासनाने ठरवलेले मानदंड लक्षात घेऊन शिक्षकाची आवश्यकता निश्चित करण्यात येणार आहे. अतिरिक्त ठरवत असताना काही मार्गदर्शक प्रपत्र पारदर्शक ठेवण्याचे निर्देश. शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की अतिरिक्त शिक्षक ठरविताना शाळांनी सर्व माहिती स्पष्टपणे नोंदवून ठेवावी. कोणतीही विसंगती आढळल्यास संबंधित अधिकाऱ्याकडून पडताळणी करण्यात येईल. तसेच चुकीची माहिती दिल्यास संबंधितावर कारवाई होऊ शकते. अतिरिक्त ठरवत असताना काही मार्गदर्शक प्रपत्र. शिक्षकांची उत्सुकता. ह्या नव्या मार्गदर्शक सूचनांमुळे अतिरिक्त शिक्षक निश्चित करण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि नियमानुसार होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र ह्या प्रक्रियेमुळे काही शिक्षकांचे बदली किंवा समायोजन होण्याची शक्यता असल्याने शिक्षकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. शिक्षण विभागाच्या ह्या सूचनांमुळे राज्यभरातील शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक निश्चित करण्याची प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध होणार असल्याचे शिक्षण विभागातील जाणकारांनी सांगितले आहे. अतिरिक्त शिक्षक कर्मचारीबाबत नियम स्पष्ट. शाळातील कर्मचारी कमी न करता अतिरिक्त म्हणून समायोजन राज्यातील शासकीय अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि शाळा तसेच कनिष्ठ विद्यालयामध्ये कार्यरत स्थायी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सेवा संरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. अतिरिक्त शिक्षक कर्मचारी ह्या विषयावर शासनाने काही मार्गदर्शक महत्त्वाचे स्पष्ट असून शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी झाल्यास किंवा वर्ग तुकड्यामध्ये घट झाल्यास शिक्षक कर्मचारी यांना थेट सेवेतून कमी न करता त्यांना अतिरिक्त म्हणून घोषित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या अटी नियमावली 1981 मधील नियम 25, 26 व 27 अंतर्गत स्थायी शिक्षक व कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करणे किंवा सेवा संरक्षण देणे या संदर्भातील तरतूद लागू आहेत. ह्याच पार्श्वभूमीवर शाळांमध्ये शिक्षक कर्मचारी अतिरिक्त ठरण्याची कारणे त्याबाबतची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. अतिरिक्त ठरण्याची प्रमुख कारणे. शासनाने नमूद केलेल्यानुसार खालील परिस्थितीत शिक्षक व कर्मचारी अतिरिक्त ठरवू शकतो. वर्ग तुकड्याची संख्या कमी होणे, विद्यार्थ्यांची संख्या एकूण घटणे, अभ्यासक्रमात बदल, एखादा अभ्यासक्रम बंद होणे, शाळेच्या कार्यपद्धतीत किंवा संरचनेत बदल होणे. या कारणामुळे संबंधित शिक्षक कर्मचारी यांची सेवा संपुष्टात न आणता त्यांना अतिरिक्त म्हणून घोषित करून पुढील समायोजनाची प्रक्रिया राबवण्यात येईल. तुकड्यांची मान्यता बाबत निकष. शासन निर्णयानुसार वर्गातील विद्यार्थी संख्येच्या आधारावर तुकड्यांची संख्या निश्चित केली जाते. व्यवस्थापनाची जबाबदारी. व्यवस्थापनाने शिक्षक कर्मचारी कमी न करता प्रथम त्यांना अतिरिक्त म्हणून घोषित करणे अपेक्षित आहे. तसेच अतिरिक्त ठरविताना शिक्षकाची वरिष्ठता, विषय, प्रशिक्षण, पात्रता आणि उपलब्ध पदाचा विचार करणे आवश्यक आहे. प्राथमिक व माध्यमिक स्तरावर वेगवेगळे निकष. माध्यमिक स्तरावर 8वी ते 10वी किंवा पूर्व माध्यमिक स्तरावर 5वी ते 7वी तुकड्याची संख्या कमी झाल्यास संबंधित प्रवर्गातील कनिष्ठ शिक्षकांना अतिरिक्त म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया राबवली जाईल. सेवा संरक्षणाला प्राधान्य. ह्या नियमाचा मुख्य उद्देश शिक्षक कर्मचाऱ्यांनी सेवा संरक्षण देणे हा असून विद्यार्थ्यांची संख्या घटल्यामुळे थेट
सेवा समाप्त करण्याऐवजी त्यांना अतिरिक्त म्हणून घोषित करून अन्यत्र समायोजन करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्यवस्थापनाने शिक्षक कर्मचारी कमी न करता प्रथम त्यांना अतिरिक्त म्हणून घोषित करणे अपेक्षित आहे. तसेच अतिरिक्त ठरविताना शिक्षकांची वरिष्ठता, विषय, प्रशिक्षण, पात्रता आणि उपलब्ध पदाचा विचार करणे आवश्यक आहे. प्राथमिक माध्यमिक स्तरावर वेगवेगळे निकष, माध्यमिक स्तरावर 8वी ते 10वी किंवा पूर्व माध्यमिक स्तरावर 5वी ते 7वी. आता थोडा बदल झालेला आहे. 1ली ते 8वी आणि 9वी ते 12वी असं सुद्धा नवीन पद्धतीने बदल झालेला आहे. संबंधित प्रवर्गातील कनिष्ठ शिक्षकांना अतिरिक्त म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया राबवली जाईल. सेवा संरक्षणाला प्राधान्य. ह्या नियमामुळे मुख्य उद्देश शिक्षक कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण देणे हा असून विद्यार्थ्यांची संख्या घटल्यामुळे थेट सेवा समाप्त करण्याऐवजी त्यांना अतिरिक्त म्हणून घोषित करून अन्यत्र समायोजन करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते ह्या मार्गदर्शक सूचनांमुळे शिक्षकांच्या नोकरीवरील अनिश्चितता कमी होईल. तसेच शाळांमध्ये मनुष्यबळाचे योग्य नियोजन करणे सोपे होईल. या संबंधित परिपत्रक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे, तिथून डाउनलोड करता. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज